वाढते तापमान आणि ग्लोबल वॉर्मिंगचे संकट लक्षात घेता 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अचलपूर नगर परिषद आणि आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने आपले शहर हिरवे शहर अंतर्गत वृक्षारोपण अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला। विस्कळीत झालेले जनजीवन आणि भविष्यातील निसर्गाचा प्रकोप टाळण्यासाठी गेल्या 15 वर्षापासून कार्यरत असलेल्या आदिवासी पर्यावरण संघटनेने या वर्षीही शहरात प्राणवायू देणाऱ्या रोपट्यांचे रोपण केले। या अभियानाचा शुभारंभ अचलपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुपाली माथने आणि मुख्याधिकारी धीरज कुमार गोहाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। यावेळी नगराध्यक्षा रुपाली माथने यांनी नागरिकांना आपापल्या वाढदिवशी व घरगुती कार्यक्रमांचे औचित्य साधून किमान एक झाड लावून परिसर प्रदूषण मुक्त करण्याचे आवाहन केले। 5 जून पर्यावरण जागतिक दिन या दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। खरं सांगायचं झालं तर निसर्गाने आपल्याला प्रत्येक वेळी संदेश देण्याचा पर्यावरणाने आपल्याला संदेश दिलेलाच आहे की पर्यावरणाशी तुम्ही जुळून घ्या। पण माणूस या परिस्थितीतच आपल्याला परिस्थिती दिसत नाही की माणूस निसर्गाशी जुळून घेत आहे। माणूस हे विसरून गेलेला आहे की निसर्गातलाच माणूस हा एक घटक आहे आणि निसर्गातूनच आपण प्रत्येक वेळी हर एक गोष्ट घेत आहोत। पण कुठली वस्तू घेणं असलं तर आपल्याला हे देणं हे असतेच, हे माणूस विसरत चाललेला आहे। निसर्ग आपल्याला देतच आहे, परंतु माणूसही निसर्गाला काहीतरी देईल ही अपेक्षा माणूस विसरला आहे। आपल्याला निसर्गाला काहीतरी द्यायचं आहे, म्हणून सर्वांना आव्हान करू इच्छिते की आपण परिस्थिती पाहतो आहे आजकाल की वातावरण किती उष्णतेचं झालं आहे, त्यामुळे जीवहानी होत आहे। वातावरण तापल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे, शेतीवर त्याचा परिणाम होत आहे। आपण जर का असा संकल्प एक केला, आपले सुख दुःख जर का आपण वातावरणाशी जुळून घेतलेच तर निश्चितच आपल्याला याचा फायदा होईल। आपण पाहतो आहे आपल्या घरात जर का नवीन बाळ जन्माला येत असेल तर त्या दिवशी जर का आपण आनंदाची वार्ता म्हणून एक निसर्गाशी गोष्ट शेअर केली, जर का एक झाड लावलं तर त्याचा फायदा होईल। एवढंच नाही तर आपल्या घरात प्रत्येकाचा वाढदिवस होत असतो, हा वाढदिवसाच्या वेळी जर का आपण एक झाड लावलं त्याचाही फायदा होऊ शकतो। लग्न समारंभ असो, लग्नाचा वाढदिवस असो, आपण पाहतो आहे की 70-75 वर्ष लग्नाला पूर्ण झालेले आहेत तेव्हा कार्यक्रम केला जातो। पण अशा वेळेला जर का आपण वृक्ष लागवडाचा उपक्रम जर का घेतला तर निश्चितच त्याचा निसर्गाला फायदा होईल। म्हणून मी जनतेला आव्हान करू इच्छिते की निसर्गाशी जुळून घेणं फार गरजेचं आहे आणि आपण संकल्प जर का केला तर निश्चितच निसर्ग आपल्याला सहकार्य करेल। म्हणून प्रत्येकाने झाडं लावणे आहे आणि झाडे जगवणे आहे। धन्यवाद। आदिवासी पर्यावरण संघटनेचे पदाधिकारी योगेश खानझोडे यांनी वृक्षतोडीला विरोध करत एक कुटुंब एक झाड लावण्याची विनंती केली, तर विजय गोंडसवर आणि वसंतराव धोबे यांनी ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाविषयी जनजागृती केली। कार्यक्रमाला विशाल तांदडे, प्यारेलाल प्रजापती, सुरेश प्रजापती, संजय डोंगरे, शारदा उईके, रामदास मसने, राजेश पांडे यांच्यासह अनेक पर्यावरण प्रेमी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। 5 जूनच्या निमित्ताने घेतलेला आहे। याचप्रमाणे कोणत्याही ताईने आवाहन केलेलं, त्या रुपालीने आवाहन केलेलं त्याप्रमाणे प्रत्येकानं वागलं तर निश्चितच आता आपण पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्हा, आजूबाजूचा जिल्हा वगैरे सर्वात जास्त तापमान वाढलेलं आहे। आणि आपण जर सुरुवात केली तर आपल्याला सर्वप्रथम त्या फायदा सर्व आपल्याला होऊ शकतो। त्यामुळे अमरावती जिल्ह्यानं सुद्धा जास्त पुढाकार घ्यावा, नागपूर जिल्ह्यानं घ्यावा, आजूबाजूचे जिल्हे, फक्त विदर्भात सर्वात जास्त तापमान भारतामध्ये नोंद होऊन राहिलेलं आहे। म्हणून आपण या गोष्टीची महत्त्वाची जाण लक्षात ठेवून प्रत्येकाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यावा। घराजवळ लावा, कुठे लावा, जिथे मोकळी जागा त्या ठिकाणी लावा। आपण पाहतो पुन्हा मुंबईमध्ये गेलो तर प्रत्येक घराच्या गल्लीमध्ये सरळ झाडं दिसतात आपल्याला, पण आपल्या असं कोणतीच कॉलनी दिसत नाही का ज्या रस्त्याला झाड लागलेले आहेत। त्यामुळे त्याचा फायदा लक्षात घ्यावा आणि वृक्षतोड सुद्धा थांबली गेली पाहिजे। जर वृक्षतोड होत आहे ते त्याच्या सुरुवातीला झाडं लावा आणि मग वृक्षतोड करा, त्यानंतर वाटतं तुम्ही विकास करा, असं मी सर्वांना आवाहन करतो। आज जागतिक पर्यावरण दिन पूर्ण विश्वात झाडेचं महत्त्व समजून सांगणारा एक दिवस असा आहे का जिथून पावसाळ्यात जे मान्सूनची सुरुवात होते, तर ह्याच माध्यमातून आपण आपले शहर हिरवे शहर या अंतर्गत गेल्या 20, 25, 22 वर्षापासून आपण जागतिक पर्यावरण दिवशी
आपले शहर हिरवे शहरच्या अंतर्गत 5 जून ते सप्टेंबरपर्यंत शहरातील विविध टप्प्यात विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतो राहतो, जेणेकरून एक आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना सोबतच नगर परिषद अचलपूर, त्यानंतर आपलं वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि इथले शासकीय अशासकीय जितक्याही संघटना आहेत त्या आपल्याशी जोडलेल्या राहतात. तर आजच्या या वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण नगर परिषद अचलपूर यांच्या पुढाकारानं आणि यांच्या संयुक्त विद्यमाने अचलपूर अभिनंदन बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया याच्या बाजूला नगर परिषद उपनगर परिषद या क्षेत्रात घेत आहे. तर या ठिकाणी आज आपण फळझाडं जे लोकांसाठी अनुकूल आहे आणि जे प्राणवायू स्रोत झाडं आहे अशा झाडांचं आपण वृक्षारोपण इथे करून राहिलो आहे. पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.